आहे. हा बॉल ऑफस्टंपच्या अतिरिक्त बाहेर वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय. उद्या जर आपण पाहिलं तर या स्पर्धेचा महाअंतिम दिवस आहे आणि उद्या इथे एक प्रेक्षकांकरता पर्वणी सुद्धा आहे. नेहमीच या विभागात असो किंवा मग वसईच्या ग्रामीणमध्ये कुठेही स्पर्धा असो, एक नाव जे सातत्यानं अखेरच्या दिवशी चर्चेमध्ये असतं, नाव आहे मिलिंदजी किणी, शिवसेना शाखा प्रमुख खरटतारा यांच्या माध्यमातून, मराठी दणका यांच्या माध्यमातून उद्या 350 आईस्क्रीमचं वाटप या मैदानावर केलं जाणार आहे. एकंदर आतापर्यंत जर आपण पाहिलं तर वाईट करता रिव्ह्यू आहे. ओके, बॅटिंग फिल्डिंग साइड हा रिव्ह्यू आहे. वाईट दिला गेला होता आणि त्या पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलंय. बघूया स्क्रीनवर, इथे पाहिलं जाईल. फियर बॉल दिलाय त्याला, पंचांच्या निर्णयाला बॅटरनं तिथे चॅलेंज केलंय. इट्स अ फियर बॉल. हा एक चांगला चेंडू आहे. रिव्ह्यू लॉस झालाय, आता तुम्हाला रिव्ह्यू घेता येणार नाही. तिथे हा फियर बॉल आहे हे दर्शवलं आमच्या तिसऱ्या पंचांनी. रिव्ह्यू सिस्टम याबद्दलही खूप वेळा बोललं गेलं. DRS म्हणजे धोनी रिव्ह्यू सिस्टम असं का बोललं गेलं, तर DRS घेतण्याचा सर्वाधिक फायदा ज्यानं मिळवला तो महेंद्रसिंग धोनी. यावेळेस मात्र हा बॉल बॅक टू द बॉलर खेळला होता. खूप चांगली फिल्डिंग तिथे गोलंदाजाच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळाली. पहिलं षटक प्रगती पथावर आहे. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झालाय, 8 धावा दाफलकावर आहेत. चांगली गोलंदाजी या मॅच मध्ये गरजेची आहे, कारण हा निर्णायक सामना आहे. आणि याआधी जर आपण पाहिलं तर बाप्पा मोरियानं गोलंदाजीच्या जीवावर एक मॅच जरूर जिंकली आहे. इथे लोअर फुल टॉस उडवला हवेत. क्षेत्ररक्षक पुण्याच एकदा चुकी करताना पाहायला मिळाली. कठीण होता मात्र झेल होता, कारण तुमच्या उंजळीत जर बॉल पडलाय तर मग तो कॅरी करणं गरजेचं आहे. क्रिकेटमध्ये प्रत्येक वेळी तुम्हाला सहज सोपे झेल येतीलच असं नाही, कधीतरी कठीण झेल सुद्धा येतात आणि मग ते कठीण झेल तुम्हाला कॅरी करावे लागतात जर मॅच जिंकायची असेल. इथे जर आपण पाहिलं तर तो झेल ड्रॉप झालाय, जीवनदान मिळालंय आणि त्याबरोबर 1 रन सुद्धा मिळते. पहिल्या षटकाचा खेळ आणि तो जर आपण पाहिला तर 4 चेंडू आणि या 4 चेंडू नंतर धावफलकावर 9 ही धावसंख्या आहे. अजूनही जर आपण पाहिलं तर या षटकामधील 2 चेंडूचा खेळ तो शिल्लक आहे. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस मात्र उडवलाय बॉल, उंच हवेतनं फेकून दिलाय प्रेक्षकांच्या भेटीला, दूर सीमा रेषा पार. दर्जेदार स्ट्रोक, षटकार 6. जबरदस्त फटका खेळला गेला होता. आशुतोष गेल्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर लवकरात लवकर बाद झाला आणि त्यानंतर आपण पाहतायत हा एक कणखर षटकार पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये 5 बॉलचा खेळ झालाय. पहिले 4 बॉल आपण पाहिले व्यवस्थित हाताळले होते. पहिला बॉल वाईट, त्यानंतर षटकार वाईट, 2 बॉल हाताळले चांगले आणि त्यानंतर सचिनच्या अगेन्स्ट यावेळेला आपण पाहताय षटकार ठोकला आशुतोषने, आशूने. यावेळेस मात्र बॅटची कडा, बॉल बिटवीन द गॅप केलाय, वेगानं सीमारेषेचा वेध घेतोय. थांबवणं थोडंसं कठीण आहे आणि या रेस मध्ये इथे बॉल जिंकलाय, निघून गेलाय सीमारेषा पार. पहिल्या षटकाचा खेळ आपल्या नावावर जरूर करून घेतलाय, कारण पहिल्या षटकाचा खेळ समाप्ती अखेरीस धावफलकावर धावसंख्या 19. अक्षय, ज्या पद्धतीने आपण पाहतोय थोडीशी कदाचित रणनीती यावेळेला चुकली असावी मनोज पाटील म्हणायची, कारण पहिल्याच आपण पाहिलं तर पहिल्या मॅच मध्ये वैभवने सुद्धा खूप चांगली गोलंदाजी केली होती, मनोजने स्वतःने चांगली गोलंदाजी केली होती. परंतु इथे सचिनला आपण पहिल्यात आणलं, नो डाऊट एक चांगला गोलंदाज, परंतु इथे आपण पाहिलं तर थोडीफार कुठेतरी एक्सपिरियन्स बॉलरची ओळख खूप महत्वाची होती, परंतु तसं काहीच घडलं नाही आणि त्यामुळे आतापर्यंत आपण पाहिलं तर 19 वर धावसंख्या जाऊन पोहोचले गेले. म्हणजे पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंग कशी करायची हे दोन्ही फलंदाज जाणताना पाहायला मिळत आहेत. विधान 11 केळवा या संघाचे. निश्चित खूप चांगली बॅटिंग आपल्याला इथे पाहायला मिळाली. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहताय श्रीकृष्ण मंडळ चाफेवाडी यांची ही स्पर्धा आणि खरं तर एक बॅनर आहे अगदी विकेटच्या मागे आपण पाहताय, दशावतार हा बॅनर तुम्हाला पाहायला मिळतोय. पूर्वी लोकांना आपली आई रोज संध्याकाळी आपल्याला शुभम करोती म्हणायला लावायची, काहीतरी चांगलं शिकवायची
मात्र आता जर आपण पाहिलं तर मुलं संध्याकाळी अभ्यास झाला की डायरेक्ट आई बापाचा मोबाईल कुठे आहे ते शोधतात आणि मोबाईलमध्ये व्यस्त होतात. तो दशावतारचा जो बॅनर आहे त्याबद्दल थोडंसं बोलू आपण. मत्स्य, कुर्म, वराह, नरसिंह, ब्राह्मण, परशुराम, राम, कृष्ण, गौतम बुद्ध आणि कल्की असे जे 10 अवतार आहेत त्या 10 अवतारांचा तो बॅनर आपल्याला विकेटच्या बरोबर मागे पाहायला मिळतोय. मी तारीफ करेन श्रीकृष्ण मंडळाची की त्यांनी अगदी अशा पद्धतीचा बॅनर विकेटच्या मागे लावलाय. कारण हे सर्व आपल्या पिढीला किंवा आपल्यालाही ठाऊक नाही. सध्या जर आपण पाहिलं ना तर आपल्यालाही आपला धर्म काय आहे हे माहीत नाही आहे आणि ते माहीत करून देण्याचा एक चांगला प्रयत्न या श्रीकृष्ण मंडळानं केलाय. त्याबद्दल त्यांचे जेवढे आभार मानावे तेवढे कमी आहेत आणि त्यांचं जेवढे धन्यवाद मानावे तेवढे कमी आहेत. निश्चित स्वरूपात अक्षय ज्या पद्धतीने आपण माहिती दिली, कारण आताच्या पिढीला हे माहिती असणं फार गरजेची गोष्ट आहे. जरी सोशल मीडिया आलं परंतु ओल्ड इज गोल्ड हे म्हटलं जातं ना, ते अगदी योग्य आहे. आणि म्हणूनच ही स्पर्धा आहे ओल्ड इज गोल्ड. कारण 40 वर्षानंतर 42 वर्ष आणि 43वं वर्ष आपल्याला पाहायला मिळतं. ही परंपरेची, कीर्तिमानाची आणि सन्मानाची ही स्पर्धा पाहायला मिळते. अक्षय आपण पाहिले काही आपण वेगवेगळ्या विभागात जातो त्यावेळेला आपण पाहतो की 1 वर्ष 2 वर्ष आपण तिथे समालोचन करतो, परंतु तिसऱ्या वर्षात ती स्पर्धा परिपूर्ण नायनाट होताना पाहायला मिळते. परंतु ही स्पर्धा कितीही समस्या आल्या तरी सुद्धा आम्ही हटणार नाहीयेत हे मात्र यांचे बोलवाक्य आपल्याला पाहायला मिळतं श्रीकृष्ण मंडळ चापेवाडीचं. व्हॉट अ शॉट, क्लास ड्राईव्ह बिटवीन द गॅप, सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावांकरता आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनसाठी किरण घरत यांचं चौकाराने स्वागत. निश्चित एक चांगला फिल्डर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, क्षेत्ररक्षणाचा दर्जा हा तुमचा उंच व्हावा त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस खूप महत्त्वाची भूमिका असते. तुम्ही किती तास प्रॅक्टिस करता याला महत्त्व नाहीये, तुम्ही कशी प्रॅक्टिस करता याला फार महत्त्व आहे. आणि त्याच अनुषंगाने तुम्हाला ती प्रॅक्टिस करावी लागते. 25ला 1 आतापर्यंत दुसऱ्याने तुम्हाला ती प्रॅक्टिस करावी लागते. 25ला 1 आतापर्यंत दुसऱ्या षटकातील 3 बॉलचा खेळ. ऑन साईडला काय फटका खेळलाय, कल्पेश पाटीलला पाहतच राहावं लागेल. सरळ चेंडूला डिस्पॅच केलंय आउट ऑफ द पार्क. कणखर निनाद पाटीलच्या बॅट मधून षटकार अनस्टॉपेबल 6. निश्चित एक चांगला फटका इथे आपल्याला पाहायला मिळाला. षटकारामध्ये बॉलला परावर्तित केलं. हे बघा रिप्ले मध्ये तुम्हाला दाखवलं जात आहे. अगदी स्लॉट मध्ये होता, मग त्याला पार्किंग प्लॉट का दाखवू नये. त्या स्लॉट मधल्या बॉलवर हा आघात झाला आणि त्याला दूर सीमा रेषा पार फेकून दिलं. षटकार मन्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे आणि त्याच्या विरोधामध्ये आक्रमण सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. यावेळेस पुण्याचा एकदा बॅक टू बॅक दुसऱ्यांदा त्याला आसमान दाखवलंय, फेकून दिलंय ओव्हर दी लॉंग ऑन, सीमा पार षटकार. This is the sound of Ajay Atul. थँक्यू. जबरदस्त फटका खेळला होता. आपण रिप्ले मध्ये पाहू शकता. ऍक्शन रिप्ले मनोजचा हा डिलिव्हर्ड झाल्यानंतर चेंडू काय गुडघ्यावर बॅलन्स करत बॉडमॅनचा चांगला वापर केला, फोर्स केला. 6 धावा. सलगचा तिसरा ब्रँडेड स्ट्रोक, बॉल सीमा रेषा पार, इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार 6. क्लास याला म्हणतात. सही खिलाडी वही होता है जो टाइमिंग के साथ प्रॉपरली क्रिकेट खेळता है. मनोज पाटील सारख्या गोलंदाजाला अशा प्रकारचं क्रिकेट खेळणं सातत्याने आपण पाहिलंय. ते थोडंसं यावेळेला आपण पाहू शकतात पंचांकडे अपील जरूर केली गेले. क्रिकेटच्या खेळामध्ये हे सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं. हे आपण ऍक्शन रिप्ले पाहू शकता. षटकार मारल्यानंतर काय झालं होतं एक्झॅक्टली खेळपट्टीवर प्रवीण पाटील आम्हाला दर्शवत असताना पहा. ऍक्शन रिप्ले मध्ये स्लो मोशन मध्ये आपण पाहतायत त्या पद्धतीने ओव्हर द विकेटने आले. फुल टॉस बॉल होता, लो फुल टॉस बॉल होता आणि काय जबरदस्त उजव्या पायावर गुडघ्यावर बॅलन्स केलं. अगदी क्रीजचा चांगला वापर केला, बॉडमॅनचा चांगला वापर केला आणि सरळ चेंडूला फेकून दिलं. 6 धावांकरता क्लास यावेळेला दर्शवत असताना आपण पाहू शकतायत 43 रन झालेले आहेत अक्षय. आणि ज्या पद्धतीने 21.50च्या करंट रन रेटने खेळत आहेत म्हणजेच प्रोजेक्टेड स्कोर दाखवतोय 129. योगेशजी गरज साहेब समाजसेवक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी करावी लागते आणि ती गुणवत्ता कोणी सिद्ध केले तर निनाद पाटीलने. निश्चित निनाद पाटीलची बॅटिंग म्हणायचं झालं ना तर पोलीसच्या हातामध्ये एखादा सराईत गुन्हेगार आला ना की त्याला दिलेली 3rd डिग्री जशी असते अगदी ती 3rd डिग्री सध्या सुरू आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज वैभव आलाय गोलंदाजी करण्याकरता. पुढचा बॉल
रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, मात्र तेवढंसं प्रॉपर कनेक्शन नाहीये. जमिनीशी खेळत चाललेला हा बॉल जोपर्यंत उचलला एक सिंगलमध्ये कन्वर्ट झालाय. स्ट्राईक रोटेट करणं ते खूप महत्त्वाचं आहे, कारण आपला साथीदार इन्फॉर्म आहे जो खूप चांगली बॅटिंग करतोय, आशुतोष आणि त्याच्या साथीनं निनाद जो आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. निनाद जो अगदी आक्रमक रवैया असतो ना, तो त्यानं इथे आत्मसात केला आणि त्या आक्रमक रवैयानं फलंदाजी करतोय. मनासारखा एका गुणवत्तापूर्ण गोलंदाजाच्या विरोधामध्ये त्यानं आक्रमण केलं आणि 33 सलगचे 3 षटकार या मॅचमध्ये त्याने खेचलेत. हा बॉल चांगला आहे, थोडासा खाली राहिला. फलंदाजाला बीट करत असताना तो विकेट किपरच्या हातामध्ये गेला. निर्धावच्या स्वरूपानं चेंडू इथे काउंट करत असताना आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाजीमध्ये कमबॅक करावा लागेल. चांगला खेळ तुम्हाला मैदानाच्या आतनं दाखवावा लागेल, कारण टीम इथे अडचणीमध्ये आहे. यावेळेस मात्र हा बॉल ऑन साइडला खूप चांगल्या पद्धतीने खेळला गेलाय. एक सिंगल तिथे धावफलकावर जोडली जाते. 1च्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती आणि धावसंख्या 45 या आकड्यावर. बघा हा गोलंदाज जो अगदी चांगली कामगिरी करतोय वैभव, एक उदयोन्मुख खेळाडू आहे. आणि असं म्हटलं जातं ना प्रमोद, की तुमचा हजारो रुपयांचा ब्रँडेड शर्ट जरी असला ना, तरी त्याला कुठेतरी शिलाई उघडल्यानंतर एक 5 रुपयाची सुई कामाला येते. तुमच्याकडे कितीही चांगले खेळाडू असू देत, मात्र त्यामधील एखादा नौखा खेळाडू कधीतरी चांगली कामगिरी करून जातो. यावेळेस त्याच्या विरोधामध्ये आक्रमण केलंय. बॉल चाललाय विकेटच्या मागे, सीमा रेषा पार, चौकारामध्ये कन्वर्ट झालाय 4. चांगला फटका होता, हुकच्या फटक्यात कन्वर्ट करणारा हा स्ट्रोक आपण पाहू शकतायत. वैभव पाटील एक अनुभवी गोलंदाज आहे. कित्येक वेळा मात्र ओपनिंग बॉलर म्हणून ज्याची ख्याती आपल्याला पाहायला मिळाली, आज त्याला 3ऱ्या क्रमांकावर गोलंदाजी दिली गेले. आणि चेंडू जुना झाल्यानंतर थोडासा एक्सपिरियन्स वेगळा असतो, परंतु वैभव पाटीलला नवीन बॉलवर एक्सपिरियन्स पाहायला मिळतो. ऑन साइडला फटका तर चांगला खेळलाय, परंतु इथे आपण पाहू शकाल हा कॅच ड्रॉफ्ट. खराब फिल्डिंग. यश एका साइडला आपण पाहताय, ज्या पद्धतीने आशुतोष सारख्या फलंदाजाचा झेल सोडणं अक्षय म्हणजे येणाऱ्या चेंडूंमध्ये कर्दन काळ. निश्चित 50 कम्स 50 धावा राफलकावर लागल्या गेल्यात. आणि तुम्ही या पद्धतीनं जर झेल सोडाल तर मग मॅच जिंकण्याचं स्वप्न ते स्वप्नच राहील. काल प्रमोद गणेशपुरी संघ मी काल वालिवच्या मैदानात खेळताना पाहिला. 7 कॅच एका मॅचमध्ये त्याने ड्रॉप केले. जो संघ ज्यांनी एक गाव एक संघाच्या माध्यमातून डिंगडॉंग सारख्या संघाला ओपनच्या गटातनं पराभूत केलं होतं, ते निव्वळ कॅचच्या जोरावर तो संघ काल 7 कॅच सोडताना पाहायला मिळाला. होतं एखाद्या टीम बरोबर एखाद्या दिवसामध्ये अशा पद्धतीचं चित्र जे आज बाप्पा मोरिया टीम बरोबर होत आहे. सातत्यानं कॅच ड्रॉप होत आहेत. या आधीच्या मॅचमध्येही कॅच ड्रॉप झाले आणि या मॅचमध्येही ते कॅच ड्रॉप होत असताना आपण पाहताय. आतापर्यंत संघाची धावसंख्या 3 षटकांचा खेळ झालाय. 17च्या एव्हरेजने 51 वर जाऊन पोहोचली गेली. गोलंदाजांचा आत्मविश्वास कच्ची करणारी आक्रमक फलंदाजी हे स्लोगन आपल्याला पाहायला मिळतं. डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून प्रवीण पाटील दर्शवत असताना निनाद पाटील आणि आशु यावेळेला काहीतरी बातचीत करत असताना अतिशय चांगल्या पद्धतीने हा फटका जो आपण पाहू शकतायत अक्षयच्या बॅटमधून क्लास. त्यानंतर आपण पाहतायत अक्षयने जबरदस्त बॅटिंग करताना आपण पाहू शकाल. संजोग जाधव आणि अनिकेत त्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. आणि नेहमीच श्रीकृष्ण मंडळ चाफेवाडी या मंडळाला नेहमीच मदतीचं हात सातत्याने आपल्याला पाहायला मिळतात. ज्यामध्ये जसं विठ्ठलवाडीच्या आपण पाहतायत नवज्योत किनी असतील, संदीप किनी असतील, वैभव घरत असतील, प्रफुल्ल घरत असतील, या सर्वांचं नेहमीच आपल्याला पाहायला मिळतं. आणि अक्षय पाटील यांचे परम मित्र मनोज पाटील जे स्वतः मन्या यावेळेला गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतात. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 51ला 1 ऑन साइडला खूप सुंदर पद्धतीने निनाद पाटील काय सफाळी प्रीमियर लीग मध्ये आक्रमकता बॅटिंग मध्ये दाखवली होती. म्हणून मी म्हटलं होतं की अनस्टॉपेबल मॅग्निफिसंट बॅटिंग. चांगली फलंदाजी करतोय. इथे जर आपण पाहिलं तर ज्या बॉलला खालच्या बॅकलिपने खेळणं गरजेचं आहे त्या बॉलला खालच्या बॅकलिपने खेळतोय आणि धावफलकाला पुढे सरकवण्याचा प्रयत्न इथे जरूर करतोय. धावसंख्या 52. 4थं षटक आता कुठे प्रगतीपथावर आहे. अगदीच आक्रमकता या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते, विध्वंसकता या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. मन्या ज्याला कंटिन्यू केले गेले आणि या मॅच मध्ये जरी थोडासा परफॉर्म पहिल्या ओव्हरमध्ये खराब असला तरी त्याची गुणवत्ता या संपूर्ण विभागाला वेगळ्यानं सांगण्याची गरज नाहीये. निश्चित स्वरूपात वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये जाऊन आपली आक्रमकता दाखवत असताना पाहायला मिळतो. याच मैदानात पहिली बाईक ज्याला मिळाली होती तोच खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय अल्पेशदादा बोईर यांच्या स्पर्धेमध्ये. आणि त्यानंतर त्यांनी उंची जी गाठली ती वाखणीजोगी पाहायला मिळाली. स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. आशु परिपूर्ण त्या ठिकाणी हताश झाले
काय चेंडू या वेळेला डिलिव्हर्ड झाला ऑफ्टमच्या थोडंसं बाहेर चेंडूला आपण पाहत आहेत विदिन सेकंदामध्ये ऍक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळतं. अगदी ज्या पद्धतीने स्लिप झाले त्या ठिकाणी परिपूर्णतः मनोज अनुभवी गोलंदाज आहे. वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये जाऊन वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये ओपन टीम मधून खेळत असताना सातत्याने ओपन टीमच्या अगेन्स्ट चांगली गोलंदाजी करणं हे त्याचं सातत्याने कर्तव्य राहिलंय. चांगला बॉल या वेळेला पाहायला मिळतो टप्पा पडल्यानंतर. यंदाच आपण पाहिलं V24 फाउंडेशन व अग्रिसेना पुरस्कृत आपण पाहिलं विजय घरत मामा चषक या स्पर्धेमध्ये मुंबईचा सम्राट या संघामध्ये आपण पाहू शकलात काय बॉलिंग केली होती. क्लास बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली बँड्रा वर्सेस. निश्चित मने याकरता ओळखला जातो. वाड्यामध्येही खूप साऱ्या मोठमोठ्या स्पर्धा तो ओपन मधनं खेळण्याकरता येतो आणि तिथे त्याचा परफॉर्म जो नेहमीच दर्जेदार राहिलाय. आज या मॅच मध्ये त्याला त्याची गुणवत्ता पुन्हा एकदा दाखवावी लागेल. त्याच्या गोलंदाजीच्या समोर जर आपण पाहिलं तर 100 नंबर दिसतोय 1-0-0. यावेळेस मात्र बॉल हवेत आहे. हा बॉल क्षेत्ररक्षकाला संधी आहे इथे आणि इथे मात्र चुकी नाहीये. एक चांगला कॅच कॅरी झालाय. विकेट मिळतीये. माघारी परतावं लागेल बॅटरला. जो विध्वंसक अंदाजामध्ये बॅटिंग करत होता आशुतोष त्याच्या पारीचा अंत झालाय. विकेटचं पतन खेळाडू बाद. थँक्यू कॅन्डी. 52 रन्स 2 विकेट आणि इथे वैभव पाटीलने लगेच चुंबन केलं त्या बॉलला आणि अतिशय सुंदर पद्धतीने हा चेंडू जरूर चांगला खेळला गेला होता परंतु डिस्टन्स तेवढं मिळालं नाही आणि त्यामुळे आपण पाहू शकता तिथे फलंदाज बाद होताना झेल करवी. फलंदाज बॅक टू द डगआउट मिस्टर आशू. रवींद्र गेल्या मॅचचा हिरो. जी जर्सी आपण पाहतायत अल्पेशदादा भोईर, खुशी 11 आणि क्रियांश 11 अंकुजी भोईर यांनी मात्र जरूर स्पॉन्सरशिप केले परंतु जीवदानी स्पोर्ट्स या शॉप मधून संजय पाटील यांनी मात्र ही जर्सी अतिशय सुंदर पद्धतीने ब्रँडेड प्रिंटिंग केलेली आहे. संजयजी पाटील यांचा मनपूर्वक धन्यवाद. ऑन साइडला रवींद्र का मी गेल्या मॅचचा हिरो ठरलं होतं. विथ द बॉलने त्याची कामगिरी चांगली राहिली परंतु आता विथ द बॅटने मी चांगली कामगिरी करेन हे त्याचं ध्येय पाहायला मिळतं. दृष्टिक्षेप चांगला आहे. चौकार. निश्चित अगदी चांगली कामगिरी रवींद्रची इथे पाहायला मिळते. हा षटकार आहे तिथे दर्शवत असताना आणि रवींद्र जर आपण पाहिलं तर रचना रवींद्रसारखी बॅटिंग करतोय आज. अगदी बॅटिंग असो व गोलंदाजी या दोन्हीमध्ये ते नाव चर्चेमध्ये आहे सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आणि अगदी हा रवींद्र ही तशीच बॅटिंग मैदानामधनं करत असताना हा बॅटची कडा विकेटच्या मागे शॉट फाईन लेग. बॉल की अंघोळीचा साबण ते कळलं नाही. अगदी अंघोळीच्या साबणाप्रमाणे तो बॉल हातामध्ये राहिलाच नाही. तो सटकत राहिला आणि अखेर जमिनीवर पडला आणि जीवनदान मिळालं. या वेळेला आपण पाहू शकता टप्पा पडल्यानंतर ज्या पद्धतीने बॅटचं टॉपेज होतं आणि शेवटच्या मोमेंटला त्या ठिकाणी कॅच ड्रॉफ्ट होताना पाहायला मिळतोय. थोडीशी खराब फिल्डिंग, थोडीशी म्हणण्यापेक्षा या वेळेला खूपच खराब फिल्डिंग पाहायला मिळाली. या झेल तुम्हाला किती महाग ठरू शकतील याचा नेम नाहीये. कॅचेस विन द मॅचेस. 1983चा वर्ल्ड कप अक्षय का आला तर 32 पावलं धावून मात्र कपिलदेव रामलाल निखंज यांनी जो झेल टिपला विवेन रिचर्ड सरांचा आणि वेस्ट इंडिज टीमच्या मात्र हॅट्रिकचं स्वप्न वर्ल्ड कपचं भंग झालं आणि तिथून प्रचंड वारे हे वेगाने वाहू लागले ते भारतामध्ये आणि त्यामुळेच आपला वर्ल्ड कप पाहायला मिळाला 1983चा. आणि त्यानंतर T20चा वर्ल्ड कप का आला तर सूर्या तळपला डेव्हिड मिलर किलरचा मात्र आपण पाहिला तर झेल टिपला आणि नेतृत्वाखाली रोहित शर्माच्या तो T20चा वर्ल्ड कप पाहायला मिळाला. या वेळेला वैभव हार मानणार नाहीये. क्लीन बोल्ड, दांडी गुल, फर्निचर डिस्ट्रॉयड. ॲब्सोल्युटली सुपर्ब अँड अनबिलिव्हेबल डिलिव्हरी. फलंदाज बाद निनाद पाटील गॉन. फक्त तुझ्या नावाचं हाय तुझ्या हाताने मांग भरून दे. सुखा दुःखाची साथ तुझी होणार हाय तुझ्या हाताने घास भरून दे. कुंकू लावणार फक्त तुझ्या नावाचं हाय तुझ्या हाताने मांग भरून दे. सुखा दुःखाची साथ तुझी होणार हाय तुझ्या हाताने घास भरून दे. तू फक्त बोल कुठली गाडी पाहिजे हिरो होंडा की ऑडी पाहिजे. टप्पा खाल्यानंतर डाव्या एसटीवर राहिला आणि तिथे विकेटच्या मागे गेला. वाईटचा इशारा आला पंचांच्या माध्यमातून. धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती पुढे सरकत असताना 59
59 धावा. प्रमोद, एक धावसंख्येचा जसे मागच्या बाजूने या मैदानाचे डोंगर आहेत ना, अगदी तसा धावसंख्येचा एक डोंगर उभा राहतोय. जबरदस्त ज्या पद्धतीने बॅटिंग केली ना ती क्लास पाहायला मिळाली. निनाद आणि अक्षयनी जी सुरुवात केली, वॉट अ बॅटिंग. यावेळेला क्लीन बोल्ड वैभव पाटीलचं सेलिब्रेशन, क्लास अनबिलिव्हेबल. दांडी गुल. आज वैभवने एक वेगळंच यावेळेला आपल्याला पाहायला मिळतं. आज वेगळं रसायन आपल्याला पाहायला मिळतं वैभवच्या स्वरूपात. काय बॉलिंग केले, टप्पा अचूक पद्धतीने आपण पाहू शकाल. ऑफ्टमच्या थोडासा बाहेर मधला हा रॉकेट आहे छोटासा, जो दिसायला छोटा असला तरी जिथे उडून ज्या घरात घुसला ना तिथल्या लोकांची तारांबळ नक्की उडवतो. अगदी तसा हा रॉकेट आहे जो सातत्याने विकेट घेतोय आणि विपक्षी टीमची केळवा 11ची इथे तारांबळ उडवतोय. कारण 4 विकेट्स गेल्यात, 59 धावा दाफलकावर आहेत. 2 चेंडूचा खेळ संपलाय. अजूनही या ओव्हरचा विचार केला तर या ओव्हर मधले 4 चेंडू आणि यानंतरचा एक षटक म्हणजे 10 चेंडू शिल्लक आहेत आणि विकेट्स येत आहेत. यावेळेचा बॉल चांगला आहे. पुन्हा एकदा गुडलेन स्पॉटच्या परिसराचा वापर करतोय. अगदी गुडलेन स्पॉट नाही, मात्र 12 मीटरची जी रेंज आहे तिकडे बॉलला पिच केलंय. हे बघा, शॉटच्या अगदी थोडंसं पुढे आणि त्या 12 मीटरवर बॉलला पिच केला आणि तिथनं मग विकेटच्या मागे घेऊन जाण्याचा प्रयत्न. खांद्याचा चांगला वापर प्रमोद या चेंडूवर पाहायला मिळाला. वेगवेगळ्या चेंडूचं व्हेरिएशन वैभव पाटीलने आज दाखवलं आणि खेळपट्टी त्याच्या अक्षरशः प्रेमात पडलेली आहे. कधी बाउन्स पाहायला मिळतात, कधी सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळतात, कधी चेंडू आतमध्ये येणारे पाहायला मिळतात, कधी चेंडू बाहेर निघणारे पाहायला मिळतात. व्हेरिएशन गोलंदाज क्लास. हा चेंडू पहा, सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली आणि इथून आपण पाहू शकतात फलंदाज बाद होण्याची दाट शक्यता. कदाचित इथे क्रॉस झालेत का रवींद्रला हा कदाचित झटका पाहायला मिळेल. पायाचा या रिव्ह्यू आपण चेक करूया. अंपायर्स कॉल नितेश कदम. मला वाटतं क्रीज मधनं बॅट निघालीच नाही. अगदी ते चित्र होतं. कधी कधी बॅट राहते ना आपल्याकडनं, अगदी तसंच चित्र होतं हे. कारण बघा शेवटी जे घडलं ना ते पाहण्यालायक होतं. बघा, ही बॅट क्रीज मध्ये गेली आहे आणि बॅट स्लाइड झाली नाही असं कदाचित. आणि ह्या वेळेला आपण पाहतायत या नॉन स्ट्राईक एंडला जेव्हा क्रॉस झाले नव्हते आणि इथे आपण पाहतायत जे मी म्हटलं तेच घडलं. बॅट क्रीज मधनं निघालीच नाही, ती क्रीज मध्येच राहिली. त्यामुळे नॉनस्ट्राईक एंड कडनं जो धावत होता रवींद्र, तो बाद झालाय. रवींद्रला मैदानाच्या बाहेर यावं लागेल. विकेटचं बदन, रवींद्र बाद. रनआउट. रनआउट होणं म्हणजे स्वतःच्या पायावर स्वतःने कुऱ्हाड मारून घेणं. आणि रवींद्र यावेळेला आपण पाहतायत गेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच ठरला होता. चांगली बॅटिंग केली होती, षटकार आला होता त्याच्या बॅटमधून. वैभव पाटीलने जी गोलंदाजी केली ना ती कौतुकास्पद गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत 2 विकेट स्वतःच्या नावावर ही सांघिक विकेट आपल्याला पाहायला मिळाली. पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय, मात्र फिल्डर त्या ठिकाणी कोणी नाहीयेत. सर्कलमध्ये चेंडूला स्टॉप केलं जाईल. कल्पेश पाटील फार वेगाने आले, परंतु कलेक्शन अचूक झालं नाही विकेट किपर कडून आणि त्याचं फळ मात्र मिळालं 2 धावांवर. संघाची धावसंख्या 61. अक्षय 2 षटकांचा आपण आढावा घेत जवळजवळ 43 धावा 2 षटकांमध्ये आल्या होत्या आणि त्यानंतर 2 षटकं आपण पाहिली तर आतापर्यंत 61. कोणी जर एखादा श्रोता जर आपण पाहिला तर प्रेक्षक मॅच बघत असेल तर तो सांगत असेल हीच टीम खेळते की काय. मात्र यावेळेला आपण पाहताय ज्यांनी 21च्या सरासरीने खेळले होते, 129चा प्रोजेक्टेड स्कोर होता, तोच संघ आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय. जवळजवळ आपण पाहू शकता 29 बॉल मध्ये 61 धावा येत आहेत. अगदी रोखलं गेलंय असंच म्हणावं लागेल. कारण गोलंदाजी चांगली या रवींद्रने केलेली ती एक चूक, ज्याला तो कुऱ्हाड मांडणं म्हटलं मी म्हणतोय की ती आत्महत्या होती. कारण एवढ्या लवकर गरज नव्हती विकेट सॅक्रिफाईसची. कारण एक षटक अख्खं बाकी होतं. जर तिथे थोडा वेळ थांबला असता, तो 1-2 बॉल जाऊ दिला असतं तर शेवटच्या ओव्हरमध्ये काबिलियत होती, गुणवत्ता होती. रवींद्र निश्चित मोठे फटके खेळू शकला असता. दडपणाच्या क्षणी गोलंदाजांनी संयम राखून अप्रतिम कामगिरी जबरदस्त पाहायला मिळाली. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल वैभव पाटीलचा हे निनाद पाटील जे बाद झाले, अगदी पायाच्या आणि बॅटच्या मधोमध चेंडू पिच झाला आणि दांडी गुल. सुपर बॉलिंग काय धावा रोखलेत. आणि हेच मात्र यावेळेला स्लोगन पाहायला मिळतं. हा देसाई दांडी गुल केली. दडपणाच्या क्षणाला अशा प्रकारची गोलंदाजी करणं, संयम बाळगणं आणि ते संयम राखून अप्रतिम कामगिरी करणं. यावेळेला आपण पाहतायत बॉल चेंज करायचंय. 5 षटकांचा खेळ झालाय. हे रिप्ले आपण पाहतायत. वैभव पाटीलची गोलंदाजी आज खऱ्या अर्थानं स्टेटसला राहील. दत्तात्रय पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. महेशजी घरत या ठिकाणी उपस्थित होत आहेत. काल त्यांची वेडिंग अॅनिव्हर्सरी होती आणि सो बिलेटेड वेडिंग अॅनिव्हर्सरी हॅपी. आणि यावेळेला आपण पाहतोय संदीप भोईर उपस्थित होताना. उद्या त्यांचा संघ इन ऍक्शन पाहायला मिळेल आणि त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. रोहित भोईर त्यांचे सुपुत्र चांगले खेळी करतात. क्रिश
एकच संघामध्ये दोन्ही बंधू. आणि कालच्या दिवसामध्ये महेशजी गरज यांच्याकडून वेडिंग अॅनिव्हर्सरीची पार्टी तर मिळालीच, यात ती मात्र शंका नाहीये. शेवटचं षटक आहे, अंतिम षटक आहे, ते प्रगती पथावर येत आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवर साहिल, ज्याला गोलंदाजी करण्याकरता प्राचारण केले गेले, जबाबदारी दिली गेली आहे स्लॉग ओव्हरमध्ये गोलंदाजी करण्याची. मात्र ही जबाबदारी तो कशा पद्धतीने पार पाडेल. 6 ओव्हरची ही मॅच आहे आणि त्यातला मधलं अंतिम षटक. हा बॉल पहिलाच थोडासा भरकटला, दिशा लाईन ऑफस्टंपच्या अतिरिक्त बाहेर, वाईटचा इशारा आलाय. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होतीये. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 62 वर. पहिली मॅच आहे प्रमोद, ज्यामध्ये आपण 75 ची अपेक्षा करू शकतो आणि गुड शॉटचा बॉल असतो ना, तेव्हा 75 ची अपेक्षा ही व्हायलाच हवी. हो, फायटिंग टोटल पर्यंत आता वाटचाल तर जरूर करतायत. यावेळेला फुलटॉस बॉल प्रणयचा, मनोज त्या ठिकाणी येत आहेत, परंतु त्याला बीट करत चेंडू निघून जाईल. 6 धावांकरता मोक्याच्या क्षणाला प्रणय या वेळेला संघावर जरूर आपल्याला पाहायला मिळतो. दडपण असल्यानंतर धावून आलाय, म्हणजे संयम बाळगलाय. या वेळेला आपण पाहू शकाल, हा फुलटॉस बॉल होता, गुडघ्यावर बॅलन्स करत इनसाइड आउटचा फटका. 267वा हा षटकार या स्पर्धेतला पाहायला मिळतोय. म्हणजेच काय तर पेशन्स इज अ की एलिमेंट ऑफ सक्सेस. संयम हा यशाचा मूलभूत घटक आहे. ऑफ साईडला मिसटायमिंग स्ट्रोक, कौशल त्या ठिकाणी पुढे सरसावतायत. एक नंतर मेल, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि 2 धावा. पहा अक्षय, ज्या वेळेला तुम्ही शेवटचं षटक खेळता, स्लॉग ओव्हर असतं, डेथ ओव्हर असते आणि अशा वेळेला समर्थकांचं जे म्हणणं असतं त्यांचं खूप अपेक्षांचं ओझं हे बॅटरवर असतं. कारण तिथे 20-25 धावा जरी आल्या तरी सुद्धा त्या कमीच वाटतात. म्हणून या षटकामध्ये जेवढ्या धावा येतील तेवढं आपल्या संघाला बेनिफिट मिळतं. निश्चित या शेवटच्या षटकात तेच असतं ना, नाव देखो ना दाव, जो मिले बस उसे खाव. आणि तेच करत असताना इथे समोर लॉंग ऑफ मध्ये पुन्हा एकदा उडवलंय. मने आहे तिथे, जोपर्यंत बॉलला उचललं 2 धावा रोखता येणार नाही. आणि या 2-2 धावात तर महत्वाच्या आहेत. तिसऱ्या धावेकरता कॉल होता आणि इथे जर आपण पाहिलं तर थ्रो ना करणं पसंत केलं गोलंदाजानं, कारण एक रन महत्वाची आहे. प्रमोद, खूप जास्त टोटल उभी राहते. 72 धावा दाफलकावर लागल्यात. आणि जर आपण पाहिलं तर या आधीच्या मॅचमध्ये फलंदाजी थोडीशी कमकुवत राहिली होती. प्रत्येक वेळी राहील असं नाहीये, मात्र मनाची बॅट चालली तर एक चांगली मॅच इथे प्रेक्षकांना निश्चित पाहायला मिळेल. हो नक्कीच. इथे याच मैदानात आपण पाहिलं चापेवाडी चषकामध्ये 92 धावा सुद्धा चेस झाल्यात. गेल्या वर्षाचा हा रेकॉर्ड होता. आणि 2 संघ होते, जय हनुमान मायकोप आणि एनसीसी सफाळे. यावेळेला ऑन साइडला काय फटका खेळलाय. द स्काय सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. मॅक्झिमम 6. प्रणय इज ऑन अ फायर. हा प्रणय होता की एबी डिव्हिलियर्स होता? बघा, अगदी एबी डिव्हिलियर्स त्याच्याप्रमाणे हा दर्जेदार फटका त्यानं तिथे सजवलाय आणि फेकून दिले बॉलला सीमा रेषा पार. काय दर्जेदार फटका होता. फॉलो स्वीप, यावेळेस ऑफस्टंपच्या बाहेर शफल झाला आणि तदनंतर हा दर्जेदार फटका त्यानं अगदी एबी डिव्हिलियर्सच्या स्टाईलने खेचला. 6 करता क्लास. समोर कळले त्यावेळेला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. याला म्हणतात दिवा मातीचा आहे की सोन्याचा, हे महत्वाचं नसून तो अंधारात किती प्रकाश देतो हे खूप महत्वपूर्ण आहे. आणि प्रणयने ते दनादन फलंदाजी केले. व्हॉट अ बॅटिंग क्लास. यावेळेला आपण पाहू शकतायत प्रणय आज वेगळ्याच मूड मध्ये, भन्नाट फॉर्मामध्ये पाहायला मिळतोय. सातत्याचं दुसरं नाव मिस्टर प्रणय. प्रणय आणि फक्त प्रणय. 84 ला 5. अगदी चांगली बॅटिंग प्रणयकडनं. मला इथे एक ते वीरेंद्र सहवाग सरांचं वाक्य आठवतं, तुम्ही किती नंबरला बॅटिंगला आलात ते महत्वाचं नाहीये, तुमच्या नावासमोर धावसंख्येचे नंबर किती आहेत ते महत्वाचं आहे. प्रणय क्रमांक 7 वर बॅटिंगला आलाय आणि त्यानं 5 बॉलमध्ये 22 बनवलेत. हा चर्चेचा विषय आहे. आणि या उपयुक्त धावा आपल्याला पाहायला मिळतात. संकटाच्या वेळेला जो मदतीला धावतो ना तोच खरा आपण पाहतो खेळाडू बनतो. आणि हेच मात्र यावेळेला पाहायला मिळतं. पहा साहिल परिपूर्णतः त्याचं जे लेंथ लाईन विस्कळीत झाले, परिपूर्णतः कॉन्सन्ट्रेशन लॅप झालंय. आणि इथून आपण पाहतायत व्हाईट बॉलचा इशारा. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 85. रिधान 11 केळवा या टीमची. ज्या पद्धतीने वैभव पाटीलने षटक जे टाकलं होतं ते अप्रतिम पाहायला मिळालं. आता कौशल येत आहेत, सांगतायत साहिल तुला मात्र आता हा शेवटचा बॉल चांगला टाकायचा आहे. दीपेश मात्रे येत आहेत आज इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि 85 ला 5. निश्चित थोडासा विचार विनिमय होत असताना पाहायला मिळाला. आणि हे मंडळ त्याचं जे नाव आहे ना श्रीकृष्ण मंडळ, कारण प्रभू श्रीकृष्ण इतका चांगला सल्ला या जगात दुसऱ्या कोणीच दिला नाही. महाभारताच्या युद्धात अर्जुनाला
जो सल्ला दिला तो प्रभू श्रीकृष्णांनी दिला आणि तोच सल्ला इथेही गोलंदाजाला दिला गेला. धावसंख्या 2 न वाढली, दुहेरीनं वाढताना धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोचते ती एकंदर 87. प्रमोद, आजच्या दिवसातील सर्वाधिक टोटल उभी राहिली आहे. काय या 5-4 दिवसात तू पाहिली ही स्पर्धा, काय या स्पर्धेतली ही सर्वात मोठी टोटल आहे? 106 धावा कालच्या दिवसामधला आहे टोटल. आणि सिद्धार्थ पवारने परिपूर्ण त्या सामन्याची हवा काढून टाकली होती. परंतु शेवटच्या मोमेंटला आपण पाहिलं, बंटीने घेतली विकेट सिद्धार्थ पवारची. शेवटच्या बॉलवर तो 30वा बॉल होता आणि तिथून आपण पाहू शकलात आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकलात तिथून मॅच टर्न झाली. तर 6 षटकांचा खेळ झालाय. 87 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत आणि आता विजयासाठी आपण पाहत आहेत 88 रनचं लक्ष असेल. तत्पूर्वी घेऊया 5 मिनिटाचा ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. क्या बात आहे. युवी कुंदन घरत अतिशय सुंदर टीचे ऑपरेटिंग आपल्याला पाहायला मिळते. ही सुद्धा कला आहे. निसर्गाने दिलेली देणगी म्हणजेच कला आणि ती टिकून ठेवणं म्हणजेच साधना. कलेवर प्रेम करा, कलेवर कधीच गर्व करू नका, मीपणा करू नका, नम्रपणा नेहमीच बाळगा. पहिलाच बॉल ह्या वेळेला प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळले गेले होते. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू ट्रॅव्हल होते फार वेगाने. आउटफील्ड फास्ट क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. बिटवीन द गॅप मध्ये 4 रन. चौकार. श्रीकृष्ण चाफेवाडी संघाचं नाव ठरलंय सक्सेसफुल. श्रीकृष्ण चाफेवाडी संघाचं नाव ठरलंय सक्सेसफुल. चांगला फटका होता. ऑफस्टमच्या बाहेर जागा होती आणि त्यानंतर चेंडूला आपली योग्य ती जागा दाखवली. बॉलला बिटवीन द गॅप खेळल्या, चौकारामध्ये परावर्तित केलं आणि या 4च्या मदतीने डावाची सुरुवात, इनिंगची सुरुवात. पहिला बॉल सीमारेषा पार, चौकारामध्ये परावर्तित झालाय. नीना पुढचा बॉल. यावेळेस मात्र कोरडाप्याचा चेंडू ज्याला समोर खेळलाय मिडॉन घेतलाय, त्यामुळे तिथे बॉलला जोपर्यंत उचललं गेलं एक सिंगलमध्ये चेंडूला कन्वर्ट केलं जाईल. निनाद गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे आणि टार्गेट जर आपण पाहिलं तर 2 अठ्ठे दिसत आहेत. 88 ही धावसंख्या दाफलकावर जोडायची आहे. म्हणजे प्रतिषटक तुम्हाला किमान 2 ते 3 षटकार, 2 षटकार प्रत्येक ओव्हरमध्ये इथे खेळावे लागतील तर ही धावसंख्या निश्चित चेस होऊ शकते. ऑफस्टंपवर पडला, तिथनं थोडासा खाली राहिला. बाहेरच्या बाजूचा हा बॉल, त्याची छेडछाडी करण्याचा प्रयत्न. बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. एक निर्धाव चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळालाय. मने जो मैदानामध्ये आहे संयमानं आणि एक मोठी इनिंग त्याला मैदानाच्या आतनं खेळावे लागेल. अर्धशतकाची इनिंग त्याच्याकडनं जर आली तर निश्चित चित्र वेगळं असेल. मात्र इथे मन्याला स्वस्त्यात बाद केलंय. एक महत्वाची विकेट इथे आपल्याला पाहायला मिळतीये. मन्या बॅक टू द लगआउट आणि त्यानंतरचं सेलिब्रेशन तेही पाहण्यालायक होतं. अगदी कॅरेबियन बेटावर स्पर्धा सुरू आहे की काय, कारण मैदानाच्या मागचं चित्र तसंच आहे. डोंगर दऱ्यांमध्ये वसलेलं हे मैदान आहे आणि त्यानंतरचं सेलिब्रेशन अगदी त्याच कॅरेबियन बेटाप्रमाणे आपल्याला पाहायला मिळालं. निश्चित स्वरूपात ज्या वेळेला मनोज गोलंदाजी करत होता त्यावेळेला थोडंसं आपण वेगळं दृश्य पाहायला मिळालं आणि त्याचाच नतीजा यावेळेला आपण पाहू शकतायत. निनाद पाटीलने ते सेलिब्रेशन करून मात्र यावेळेला आपण पाहू शकताय टीट फॉर टॅट जशाच तसे आपल्याला पाहायला मिळालं. सॉफ्ट डिसमिसल आपण पाहू शकाल. ऑन साईडला खेळण्याचा इरादा होता, आदेशच्या डोक्यावरून खेळण्याचा इरादा होता, परंतु तिथे आपण पाहिलं स्लोवर 1 चेंडू आला आणि त्यामुळे कदाचित मनाला हा बॉल परफेक्ट मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट करता आला नाही आणि सरळ चेंडू आदेशच्या हातामध्ये निघून गेल्यानंतर निनाद पाटीलचा सेलिब्रेशन अप्रतिम आपल्याला पाहायला मिळालं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर आता स्थिर राहिले. अमोल 11, बाप्पा मोरिया, विठ्ठलवाडी. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये कौशल. यंदाचा हंगाम पहा. निनाद पाटीलचं हे सेलिब्रेशन क्या बात आहे. अतिशय वेगळ्या पद्धतीने आपण पाहू शकतायत आणि आज निनाद पाटील नक्कीच खुश असतील मनाची विकेट घेऊन. कौशल
बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिडल स्टंपवरून यावेळेला आपण पाहू शकतात गार्ड घेत असताना मिस्टर कौशल यंदाचा हंगाम 2025चा अतिशय बॅटिंगच्या जोरावर गाजवतायत. उलटास बॉल ऑन साइडला क्रॉस बॅटचा उपयोग केला. गॅप आहे, त्या गॅप मधून मात्र तिथे कव्हर करेपर्यंत चेंडू सरळ निघून जाईल. 4 धावन करता मेल चौकार. दबाव थोडासा हटवलाय कौशलने. आल्या आल्या चौकारात परावर्तित करणारा हा स्ट्रोक. 4 रन. निश्चित हेच गरजेचं आहे प्रमोद, कारण तुमच्यावर प्रेशर आलंय असं जर तुम्ही दाखवलं तर ही मॅच तुमच्या हातातून निसटून जाईल. मनाची विकेट गेली आहे त्याचा आमच्यावर काहीही प्रभाव नाहीये. आम्ही त्यानंतर आक्रमकता सुरू ठेवतोय आणि या मॅचला जिंकण्याचा प्रयत्न करतोय. हे तुम्हाला विपक्षी टीमला भासवावं लागेल तर आणि तरच या मॅच मध्ये तुम्ही कायम राहाल. शेवटचा बॉल या ओव्हरचा. बॅटची कडा विकेटच्या मागे गेलाय, मात्र फिल्डिंग चांगली आहे. फिल्डिंग चांगली आहे, कारण तिथनं मागे गेला असतं तर मग थांबवणं कठीण होतं. तिथे चांगली फिल्डिंग आपल्याला साहिलच्या वतीनं पाहायला मिळाली. बॉलला जोपर्यंत त्यानं स्टॉप केलं कुठली रन नाहीये, निर्धावच्या स्वरूपानं हा चेंडू निघून गेला. पहिल्या ओव्हरचा खेळ इथे समाप्त आलाय. 9 धावा प्रमोद धावफलकावर आहेत. 9 रन. कंपॅरिझन करताना प्रवीण पाटील आमच्यापर्यंत ही माहिती देतीलच. ऑन स्क्रीनवर डीबीएन लाईव्ह एक क्लॅरिटीचा बिग बॉस म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं 19 रन्स होत्या. प्रतिस्पर्धी संघाच्या रिदान 11 केळवा या टीमच्या 10 रन्सने पाठीमागे आहेत आणि जमेची बाजू की विकेट सुद्धा दिला नव्हता रिदान 11 केळवा टीमने. इथे मनाची प्राइस लेस विकेट मिळाली. म्हणजेच इथे बिल्डिंग ज्या आहे ते आपण ग्राफमध्ये आपण पाहू शकता. इमारती यावेळेला थोड्याशा झुकताना पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 9 वर जाऊन पोहोचली गेली. हे सुंदर दृश्य, हरित दृश्य आपल्याला पाहायला मिळतं आमच्या ऑन स्क्रीनवर. जे श्रोते पाहत असतील ते सुद्धा म्हणत असतील वा काय डीबीएन लाईव्हने या चापेवाडी चषकाला सजवलंय आणि प्रत्येक क्षणचित्रे आमच्या हृदयाच्या कप्प्यात जपून ठेवलेत. अशाच प्रकारचं दृश्य पाहायला मिळतं. जसं मोबाईलवर गेल्यानंतर स्क्रीनशॉट घेतल्यानंतर वॉलपेपरवर आपण ठेवू शकतात अशा प्रकारची ही झाडं जोडपं, म्हणजेच झाडे लावा झाडे जगवा हे सुद्धा मंत्र यावेळेला पाहायला मिळतं. निश्चित ही हिरवीगार झाडं जी लुप्त पावली आहेत ना ती इथे अजूनही तशीच्या तशी आहेत, हेही लोकांना कळेल. यामुळे यावेळेस मात्र चांगला बॉल तिथे अलॉंग द कार्पेट खेळलाय. क्षेत्ररक्षण अगदी उत्तम दर्जाचं. ही तफावत आहे पहिल्या आणि दुसऱ्या डावाची. पहिल्या डावात आपण फिल्डिंगचा जो स्तर आहे तो अगदी कमकुवत पाहिला होता आणि दुसऱ्या डावात फिल्डिंगचा स्तर अगदी चांगला राहिलाय प्रमोद. आणि हेच डिफरंट आपल्याला पाहायला मिळतं. ज्या वेळेला तुम्ही जिद्दीने उतरता मैदानाच्या आतमध्ये मनाने खचून न जाताना तुम्ही चांगला खेळ करता त्यावेळेला विजय पक्का आहे. यावेळेला सॉफ्ट डिसमिसल होण्याची दाट शक्यता डबल माइंड मध्ये होते. वॉट अ कॅच. अतिशय चांगला झेल टिपला जय पाटीलच्या द्वारे. फलंदाज बाद. सेकंड विकेट डाऊन. निखिल बॅक टू द पॅव्हिलियन. गॉन. द्विधा मनस्थिती ही फलंदाजी करता नेहमी घातक असते आणि यावेळेस तो हाफ हार्टेड स्ट्रोक पाहायला मिळाला. खेळू की नको खेळू या द्विधा मनस्थितीमध्ये बॅटर होता आणि त्यामुळे ही विकेट आली. डीजेला ऐकू आणि पुन्हा एकदा मैदानात येऊ. थँक्यू. वेलकम बॅक. खूप चांगला चेंडू होता. रवींद्र विकेट टेकर गोलंदाज मी आहे का मला मागचा मॅचचा मॅन ऑफ द मॅच मिळाला होता. अप्रतिम रायसिंग डिलिव्हरी. वॉटर डिलिव्हरी. कल्पेश पाटीलला अचंबित करणारा सरप्राईज करून जाणारा हा चेंडू पाहायला मिळतोय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. जबरदस्त हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. रवींद्र काय बॉलिंग परफॉर्मन्स केलाय. यावेळेला आपण पाहू शकाल सरळ चेंडू निघून जाईल यष्ट्यांच्या वरून. अतिशय चांगली गोलंदाजी तिखट मारे पाहायला मिळत आहेत. आपल्या गोलंदाजीच्या जोरावर कुशल नेतृत्वावर गेल्या मॅचचा विजेता आपण पाहू शकलात हा संघ ठरला. आणि पुन्हा एकदा रवींद्र उदयने जबरदस्त कामगिरी करत त्याची सुद्धा गोलंदाजी सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा बॉलर तयार. 9 वर 2 धक्के आतापर्यंत. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने एकच धागा पकडून गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. सुपर बॉलिंग. अनबिलिव्हेबल. व्यासपीठावर संपूर्ण आयोजक लाडके आयोजक आपल्याला पाहायला मिळतात. श्रीकृष्ण मंडळ चाफेवाडी 2025च्या माध्यमातून या स्पर्धेला अगदी सुंदर सजवलंय. कारण स्पर्धा भरवणं हे म्हणण्यापेक्षा स्पर्धा आपण सातत्याने ती स्वप्न सत्यात साकार करून ते राबवणं फार डिफिकल्ट असतं.
सरळ बॅटचा उपयोग कल्पेश पाटीलच्या बॅट मधून, परंतु इथे विकेट मिळण्याची दाट शक्यता. ग्रेट कॅच. आणि या वेळेला शिखर धवन गब्बरची आठवण करून देणारा हा सेलिब्रेशन टाइम. फलंदाज बाद कल्पेश पाटील गॉन. थँक्यू डीजे. या षटकाचा उल्लेख केला तर मेडन +2 विकेट्स, अगदी दर्जेदार षटक. आज एका दिवसात 2 मेडन षटक या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळालेत. लाजवाब, काबिल तारीफ परफॉर्मन्स इथे आपल्याला प्रमोद पाहायला मिळतोय. हाच गोलंदाज 2 षटकं त्याने मेडन ओव्हर फेकलेली आहेत. गेल्या मॅच मध्ये सुद्धा याच गोलंदाजाने विकेट मेडन ओव्हर फेकली होती आणि आता सुद्धा आपण पाहतायत जबरदस्त आणि हॅट्रिक सुद्धा साध्य करण्याचा मान मिळवला होता. म्हणजे आज अक्षय रवींद्रने अक्षरशः खेळपट्टी ही मात्र त्याच्या प्रेमात पाडलेली आहे. कालच आपण व्हॅलेंटाईन डे आपण पाहू शकलात, परंतु जास्तीत जास्त आपण पाहिला स्टेटसला राहिलं ते पुलवामा येथे झालेल्या भ्याड हल्ल्यात CRPF यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. आणि त्यानंतर आपण पाहू शकता हा 14 फेब्रुवारीचा दिवस ब्लॅक डे म्हणून आपण भारतभर आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्यानंतर आपण पाहतायत आज मात्र रवींद्रने जी गोलंदाजी केली ती अतिशय कौतुकास्पद पाहायला मिळते. शब्द नाही आहेत. हॅट्स ऑफ असेल रवींद्रला. निश्चित काबिल तारीफ, अप्रतिम गोलंदाजी त्याच्याकडनं आपल्याला पाहायला मिळाले. हे बघा DBN लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला ते दाखवलं जात आहे त्याचा परफॉर्म कसा राहिला, कशी त्याने गोलंदाजी केली आणि कशा पद्धतीने या विकेट्स मिळवल्या. गोलंदाजीच्या ट्रॅकवर यावेळेस परिवर्तन झालंय. ओव्हर नंबर 3 करता नवीन गोलंदाज गोलंदाजी करण्याकरता यावेळेस उदय आलाय. सातत्यानं मिळणाऱ्या या विकेट्स त्या चिंतेचा विषय आहेत. धावा येत नाहीयेत. चांगला बॉल समोरनं फिरवलं, बाहेरच्या बाजूने काढण्याचा प्रयत्न केला. बॉल इथे जर आपण पाहिलं तर विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन लपला. एक निर्धाव बॉल इथे आपल्याला पाहायला मिळतोय आणि हे निर्धाव चेंडू तुम्हाला मुळीच परवडणारे नाही आहेत. प्रतिकार पूर्णपणे मंदावलेला की मोठे फटका एकदा हुक करण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु बॅट अँड बॉल मध्ये कोणतंही कोऑर्डिनेशन होत नाहीये. आता मात्र खरी गरज असेल, स्ट्रगल करतोय. आयुष्यात म्हणतात ना, कितीही कठीण प्रसंग आले ना तरी सुद्धा खेळाडूंनो दुसऱ्याला कधीही तक्रार करू नका, कारण देव असा डायरेक्टर आहे जो कठीण रोल हा नेहमी बेस्ट ऍक्टरलाच देतो. तो तुम्हाला बेस्ट ऍक्टरचा रोल आता निभावायचा आहे. निश्चित ती चांगली कामगिरी करावी लागेल. मिडल ऑर्डर मध्ये बॅटिंग करण्याकरता आल्यानंतर टीमला तो कॉन्फिडन्स तुम्हाला द्यावा लागेल. इथे शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत बॉलला त्यानं उचललं एक सिंगल ती धावफलकावर जोडली जाईल आणि सिंगलला फारसा फरक इथे पडेल असं वाटत नाही. केल्वा 11ला आज खूप चांगला परफॉर्म राहिला आहे बॅटिंगच्या माध्यमातून, गोलंदाजीच्या माध्यमातून. आणि पुढे येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत अमोल 11 बाप्पा मोरिया आज स्ट्रगल मध्ये आहेत, कारण सध्याच्या स्थितीमध्ये त्यांचं धावफलक जर आपण पाहिलं तर 11ला 3 आहेत. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅककडे गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेचा बॉल अगदी चांगला आहे. पुन्हा एकदा आपल्या बोटांची जादू दाखवली. चेंडूवर फिंगर रोल केले, कट केलं बॉलला, बाहेरच्या बाजूने काढण्याचा प्रयत्न केला आणि एक निर्धाव बॉल इथे आपल्याला पाहायला मिळतोय. ब्युटी ऑनली स्किन डीप. वैविध्यता गोलंदाजीमध्ये कशी असावी, संमिश्रण युक्त गोलंदाजी कशी असावी याचं प्रात्यक्षिक आतापर्यंत उदय घरत देत असताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेला दीपेश म्हात्रे बॅकलिपचा उपयोग जरूर केला होता. फुलटॉस बॉल होता आणि इथून रवींद्र. आज फक्त एकच चर्चा, रवींद्र रवींद्र आणि फक्त रवींद्र आपल्याला पाहायला मिळतोय. आणि ज्या पद्धतीने जो रचिन रवींद्रला आपण पाहिलं तर बॉल डिरेक्ट जाऊन हेडला लागला, अर्थातच मस्तकाला लागला आणि तिथे थोडासा रक्तस्त्राव आपल्याला पाहायला मिळाला वाहताना. आणि नेहमीच प्रत्येकाने प्रार्थना केली की मात्र रवींद्र चांगलं व्यवस्थित कव्हर व्हावा. म्हणजे हे क्रिकेटवरचं अतोनात प्रेम आपल्याला सातत्याने पाहायला मिळतं. ऑन साईडला प्रयत्न करतायत, स्लॉक स्वीप खेळण्याचा प्रयत्न करतायत, हुकच्या फटक्यात प्रयत्न करतायत, परंतु काही चेंडू त्या बॅटच्या रडारमध्ये येत नाहीयेत. काय बॉलिंग केली. 3 षटकांचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या 4च्या करंट रन रेटने आतापर्यंत 12 वर जाऊन पोहोचले गेले. आता येणारे 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये 76 धावा. एका साईडला अमोल 11 बाप्पा मोरिया विठ्ठलवाडी. महेश घरत आपल्याला पाहायला मिळत आहेत या स्पर्धेचे आयोजक. काल त्यांची वेडिंग अॅनिव्हर्सरी होती. त्यानंतर दत्तात्रय पाटील साहेब, एक सुंदर व्यक्तिमत्व, चांगलं कर्तृत्व. त्यानंतर साईनाथ घरत आज रेस्ट घेताना आमच्या मुख्य मंचावर पाहायला मिळत आहेत. त्यानंतर संतोषजी जंगम यांना आपण पाहू शकाल. त्यानंतर कैलासजी घरत यांना आपण पाहतायत. तिथे दशरथजी घरत यांना आपण पाहू शकाल. सुरेंद्र घरत आपल्याला पाहायला मिळतं. सुरिली प्रणय पाटील यांना आपण पाहू शकतायत. उद्याच्या दिवसात त्यांनी चॅलेंज स्वीकारलंय की 1 मॅन आर्मी नक्कीच आम्ही खेळू. योगेश घरत यांना आपण पाहू शकतायत. ही संपूर्ण टीम आमची जे लाडके आयोजक अक्षय पाटील यांना आपण पाहतायत.
ऑन साईडला जरूर खेळला गेलाय. खूप चांगला फटका तर आहे. एक रन तर मिळेल. जय पाटील पुढे सरसावतील, चांगली फेकी करतील, याला म्हणतात सेल्फ कॉन्फिडन्स. चांगली फेकी, 13 रन्स 3 विकेट. त्याचप्रमाणे ताराचंद किनी साहेब यांना आपण पाहतायत आणि जगदीजी पाटील यांना सुद्धा आपण पाहू शकाल आमच्या मुख्य मंचावर आहेत. इथे मात्र यष्टी उद्ध्वस्त, क्लीन बोल्ड, फर्निचर डिस्ट्रॉइड केलंय. माघारी परतवलं बॅटरला. आणखी एक गडी तो तंबूच्या आसऱ्याला परतत असताना पाहायला मिळतोय. विकेट नंबर 4, चौथा झटका लागलाय तो टीम अमोल 11 बाप्पा मोरियाला. वेलकम बॅक. 2 फ्रेम मध्ये आपण पाहू शकाल रवींद्र. आज काय रवींद्रने गोलंदाजी केले, त्याची बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह पहा. अप्रतिम जो रनअप आपल्याला पाहायला मिळतो. नॅचरल डिलिव्हरी आपण पाहू शकतायत. फॉलो थ्रू चांगल्या पद्धतीने आपण पाहू शकाल. सर्व काही ओके मध्ये रवींद्र आपण पाहतायत. पुन्हा एकदा चांगला बॉल तर जरूर होता, परंतु सरळ चेंडू निघून जाईल. या वेळेला वाईट +4 मिळतील 5 नशिबाच्या धावा 5. इथनं जर गोलंदाज चुका करतील तरच या मॅचला आता जिंकणं शक्य आहे. कारण प्रति ओव्हर तुम्हाला 25 धावा, 25-26 रन्स प्रत्येक ओव्हरमध्ये गरजेचे आहेत. इथे 5 गिफ्टचे आल्यात. राईट ऑन द टार्गेट, बँग ऑन द टार्गेट, क्लीन बोल्ड, फलंदाज बाद. मेरी राम जी से कह देना जय सिया राम. राम जी से कह देना जय सिया राम. थँक्यू. काय जबरदस्त या वेळेला आपण पाहतायत. परफेक्ट या वेळेला चेंडू सरळ निघून जातोय. ॲक्शन रिप्ले मध्ये ज्या पद्धतीने रवींद्रने गोलंदाजी केली ती क्लास आपण पाहतायत. ऑफ स्टंप यावेळेला उद्ध्वस्त केला गेला. 18 वर 5 अशी नाजूक स्थिती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग करताना आपण पाहू शकलात, बॉलिंग करताना आपण पाहतायत. म्हणजे सगळ्या गोष्टी मात्र आतापर्यंत आपण पाहिलं तर रिदान 11 केळवा टीमने गोलंदाजी फलंदाजी सरस पाहायला मिळाली. फिल्डिंग चांगली राहिली आणि एक्स्ट्रक्शन सुद्धा चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळालं. म्हणजे क्रिकेटची जी 4 जे अंग आहेत ते मात्र प्रॉपरली या वेळेला यूज करत असताना पाहायला मिळतात. अक्षय, निश्चित अप्रतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. कारण परफेक्ट यॉर्कर लाईनचा बॉल हा खूप धोकादायक असतो आणि तोच आपल्याला पाहायला मिळाला. क्रिकेटमध्ये जर आपण पाहिलं तर सचिन रमेश तेंडुलकर आणि परफेक्ट यॉर्कर या दोन्ही गोष्टींचा आदर सन्मान आहे. आणि इथे जर आपण पाहिलं तर तो परफेक्ट यॉर्कर लाईनचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला, ज्यावर विकेट आली. यावेळेस काय एक्झॅक्टली काय झालं उदय घरात यावेळेला आपण पाहताय ते थोडंसं एक्साइटमेंट मध्ये जरूर आपण पाहू शकतायत. हा फेकी केली होती. यस, एक्झॅक्टली 1 बाउन्स आहे का? यस, आपण पाहूया. हवेत खेळलाय, हवेत जरूर खेळलाय का हा बॉल, या चेक करूया आपण. विवेन जाधव त्या ठिकाणी आहेत आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये. आणि इथून आपण पाहतायत टप्पा पडल्यानंतर बॅटवर चेंडू आला आणि इथून फ्लिक करण्याचा प्रयत्न वैभव पाटीलचा जरूर होता. या आपण चेक करूया वेगवेगळ्या अँगलने. जरी 2 कॅमेरा असले तरी सुद्धा वेगवेगळ्या अँगलने दाखवलं जातं. ही सुद्धा खूप महत्वाची बाब आहे DBN लाईव्हची. टप्पा पडल्यानंतर ज्या पद्धतीने आपण पाहतायत पूर्ण दिवस त्यांना आपल्या नावावर जरूर केलाय. पूर्ण दिवस त्यांना आपल्या नावावर जरूर केलाय. तीन 3.4 षटकाचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. आणि तदनंतर जर आपण पाहिलं तर धावफलक ते अगदीच सीमित आहे.
हे बघा रवींद्रने कशी गोलंदाजी केली आहे ते तुम्हाला शो केलं जात आहे. 2.44 ॲव्हरेज म्हणजे अगदीच चांगला मारा राहिलाय या मॅचच्या दृष्टीनं. इथे जर आपण पाहिलं तर एक सिंगल ती धावफलकावर जोडली जाईल. आता रन घेण्यात काहीही अर्थ नाही आहे, ते फलंदाजांना कळून चुकलंय आणि त्यामुळे या सिंगल डबलच्या भानगडीत ती आता पडतच नाहीयेत. षटकार जर आले तर आणि तरच या मॅचला इथनं वाचवणं शक्य आहे. मात्र ते षटकार 1-2 मारून चालणार नाही, तेही तुम्हाला अगदी सलग खेचावे लागतील. इथे मात्र चांगला बॉल फुलर लेंथवर चेंडूला पिच केलं होतं. हे बेस्ट वेपन आहे गोलंदाजाचं, त्याचा वापर त्यानं केला आणि या वेपनचा वापर करत असताना त्यानं फलंदाजाला बॅकलिपला खाली करायला भाग पाडलं. अगदी अप्रतिम गोलंदाजी राहिली 2 ओव्हरमध्ये रवींद्रची. 5 विकेट आपलं फायपर त्यानं कंप्लीट केलं. 8 धावा फक्त खर्च केल्या. नवीन गोलंदाज जोपर्यंत गोलंदाजीच्या ट्रॅकवर येतोय, प्रेक्षकांची या इनिंगमध्ये थोडीशी निराशा झाली आहे, त्यांना थोडंसं ताजेतवाने करू. ऐकूया एक गीत डीजे कडनं. नवीन गोलंदाज गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता सज्ज होतोय. पहिलाच बॉल यष्टी उद्ध्वस्त, क्लीन बोल्ड, फलंदाज बाद. थँक्यू. वेलकम बॅक. पहा आपण स्विच हिटचा फटका जरूर खेळला गेला होता, परंतु सुंदर स्विंग त्या ठिकाणी आपण पाहू शकाल. आपल्या फिंगरचा परिपूर्ण वापर करत असताना पाहायला मिळतो. आपल्या बोटांतील जादू दाखवली आणि सरळ चेंडू यष्टांचा वेध घेत स्वतःला स्ट्रेच केलं होतं, परंतु प्रॉपरली रिव्हर्स स्वीपचा फटका यावेळेला पाहायला मिळाला नाही. उदय घरतने आज कमालीचं प्रदर्शन दाखवलंय. रवींद्र ने तर सातत्यपूर्ण कामगिरी करत असताना आपण पाहू शकतायत. म्हणजेच ऑल इज वेल परफॉर्मन्स राहिलाय आतापर्यंत. रिदान 11 केळवा या टीमचा अतिशय चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहत आहेत. यानंतर जो संघ जिंकेल तो उज्ज्वल संघ मथाने टीम बरोबर खेळेल आणि तो शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. डीपीएन लाईव्हच्या माध्यमातून ही सुंदर क्लॅरिटी. पाचवं षटक प्रगतीपथावर आहे. एकंदर आपण जर पाहिलं तर पहिल्याच बॉलवर विकेट आधी निघून गेली, हे बघा दाखवलं जात आहे. बॅट आधी आली, बॉल नंतर विकेट कीपर पर्यंत गेला आणि थोडासा आधी खेळून बसले. या फटक्याला वेट करणं गरजेचं होतं. पॉज कधी घ्यायचा ते तुम्हाला जर ठाऊक असलं तर मग चांगले फटके खेळता येतात. इथे पॉज घेणं ते राहून गेलं. यावेळेस मात्र हा बॉल तिथे विकेटच्या मागे गेलाय. पंच आमच्याशी जोडले गेलेत. इशारा आलाय वाईटचा. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होती. धावसंख्या वाढते आणि 1 न वाढत असताना ही धावसंख्या पुढे सरकताना जाऊन पोचती येते 21. दूर राहिलेत 22. वाईट +1 आले. यावेळेस मात्र चांगला फटका तिथे आपल्याला पाहायला मिळालाय. बॉल सीमारेषा पार, 1 बाउन्स ओव्हर द रोप. इथे चौकार आलाय. या 4च्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती आणि धावसंख्या 26. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ आणि 26 धावा धावफलकावर आहेत. आक्रमकता या मॅच मध्ये गरजेची होती, मात्र ती आक्रमकता सुरुवातीला दाखवणं शक्य झालं नाही. त्यामुळे ही मॅच थोडीशी दूर निघून जाते. यावेळेस मात्र झाडू शॉट आपण ज्याला म्हणू शकतो अगदी तसा हा फटका होता. विकेट साफ करण्याकरता जसं झाडू फिरवला जातो तशी ही बॅट तिथे बॉलवर आली आणि बॉलला तिथे जोपर्यंत उचललं गेलं एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट झाला. 1च्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर 27 या आकड्यावर. बिलकुल एकतर्फी हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय, कारण आता उरली आहे ती फक्त औपचारिकता. इथनं प्रत्येक बॉलवर षटकार खेचून ही या मॅचला जिंकणं शक्य नाहीये. एक डॉट बॉल इथे आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल अजूनही या ओव्हर मधला शिल्लक आहे.
बघूया शेवटच्या बॉलवर कशा पद्धतीचा खेळ होईल इथे. ओव्हर समाप्त झाली आहे. शेवटचं षटक प्रगती पथावर येणार आहे. या मॅच मध्ये आता काही राहिलेले नाहीये, फक्त औपचारिकता बाकी आहे. जी औपचारिकता इथे पूर्ण केली जाते. यानंतर लगेचच आपण टॉस कडे जाणार आहोत आणि पुढच्या मॅच कडे जाणार आहोत. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होतं. यावेळेस मात्र बॉलला हवेमध्ये उडवलं. क्षेत्ररक्षक आहे. आणखी एक कॅच. विकेट नंबर 8. 8वा झटका इथे लागलाय तो टीम बाप्पा मोरियाला. आठ विकेटचं पतन झालंय. धावसंख्या जर आपण पाहिली तर 30-27 आहे. 6वं षटक, अंतिम षटक प्रगती पथावर आहे. यानंतर उज्ज्वल संघ मथाने इन ऍक्शन खेळताना आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यांच्या विरोधामध्ये जर आपण पाहिलं तर यातील विजयी संघ. फक्त ऑफिशियल अनाउन्समेंट बाकी आहे, कारण जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाही तोपर्यंत आपण विजेता म्हणून घोषित करू शकत नाही. इथे आणखी एक डॉट बॉल निर्धावच्या स्वरूपाने चेंडू येत असताना पाहायला मिळतोय. नयन जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे, पहिल्या बॉलवर त्याला विकेट मिळाली. पुढचा बॉल. यावेळेस मात्र चांगला फटका. बॉल सीमारेषा पार. षटकार. मात्र आता हा दिवा विझलाय, त्यामध्ये कितीही तेल टाका तो पुनर्जीवित होणं शक्य नाहीये. पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा बॉल एक सिंगल तिथे रोटेट होतीये. अगदी चांगली राहिली ही स्पर्धा. खूप अप्रतिम खेळ या स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येक प्रेक्षकाला पाहायला मिळाला. उद्या या स्पर्धेचा महाअंतिम दिवस आहे. फायनल संडे. तुम्हाला तुमचा संडे जर एन्जॉय करायचा आहे, सुखकर घालवायचा आहे, तर मग या मैदानापेक्षा चांगला पर्याय या विभागामध्ये दुसरा नाही आहे. उद्या या मैदानावर निश्चित प्रेक्षकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळेल. या स्पर्धेची शोभा वाढवण्याकरता हे सर्व प्रेक्षक इथपर्यंत येतील, स्पर्धेला एन्जॉय करतील. मात्र या दरम्यान एक हाय अँड हँडसम स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि तिथे वन बाउन्स बॉल गेला सीमारेषा पार. चौकारामध्ये कन्वर्ट झाला आणि याबरोबर या मॅचला जिंकलं इथे टीम केळवा 11. आज रिदान 11 या नावानं केळवे संघ मैदानामध्ये ते विजयी होत आहेत. मॅन ऑफ द मॅच हे पारितोषिक आपण वितरित करणार आहोत. नो डाऊट या मॅचचा मॅन ऑफ द मॅच एकच खेळाडू असेल. नाव आहे त्याचं रवींद्र, ज्यानं फायपर कंप्लीट केलं या मॅच मध्ये आणि तो रवींद्र ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या रवींद्र मुख्य मंचावर आपल्याला मॅन ऑफ द मॅच